महाराष्ट्र शासन नागरी संरक्षण दल नाशिक भद्रकाली विभाग यांच्या वतीने ऑपरेशन अभ्यास अंतर्गत सोमवारी सायंकाळी 4:30 वाजता भद्रकाली येथील साक्षी गणेश मंदिर परिसर या ठिकाणी आपत्कालीन आणि युद्धजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते। शहरात अचानक हवाई हल्ला झाल्याचे गृहीत धरून या मॉक ड्रिल दरम्यान नागरी संरक्षण मुख्यालयाकडून रेड अलर्ट संदेश प्राप्त झाल्यानंतर 2 मिनिटे कमी जास्त आवाजात भोंगा वाजवून परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। काही वेळाने धोका टाळण्याचा संदेशही भोंग्याद्वारे देण्यात आला। यानंतर नागरी संरक्षण दलाने हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून मदत कार्य, आग नियंत्रण, प्रथमोपचार आणि विमोचन कार्याची प्रात्यक्षिके दाखवली। या प्रात्यक्षिकाचे दुर्घटना नियंत्रक अधिकारी म्हणून भद्रकाली विभागीय क्षेत्ररक्षक कुमारी मंगला काकड यांनी जबाबदारी पार पाडली। या प्रसंगी माजी मुख्य क्षेत्ररक्षक डॉक्टर अनिल पाटील, डॉक्टर सुभाष काळे, अग्निशमन अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, जलद प्रतिसाद पथक, BDS पथक, आपदा मित्र मनोज कनोजिया, शिवम हारक यांची उपस्थिती होती। या मोहिमेत नागरी संरक्षण विभागाचे भूपेंद्र जाधव, योगेंद्र पाटील, डॉक्टर मीनाक्षी गवळी, मनोहर जगताप, जिशान शेख, स्वयंसेवक, होमगार्ड, सिव्हिल हॉस्पिटलचे कर्मचारी यांचा सहभाग होता। भद्रकाली विभागाचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते। तसेच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अंकुश पवार आणि विशाल पवार यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून मॉडेलसह आपत्कालीन व्यवस्थापनाची तयारी प्रत्यक्ष पाहिली। या उपक्रमासाठी नागरी संरक्षण उपनियंत्रक अतुल जगताप आणि सहाय्यक उपनियंत्रक देवेंद्र बावस्कर यांचे मार्गदर्शन लाभले। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।